विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड साठी खूप महत्त्वाचे सामान्य ज्ञानचे प्रश्न बघणार आहोत. एकदम IBPS लेवलचे आपण सर्व प्रश्न बघणार आहोत. आपण नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणत्या वर्षी चंद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले होते? कोणत्या वर्षी हे प्रक्षेपण करण्यात आले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2019 मध्ये हे प्रक्षेपण करण्यात आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार माननीय केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत? कोण आहेत? पर्याय क्रमांक याचं उत्तर सी आहे. बघू शकता स्मृती जुबिन इराणी या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला जुलै 2022 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आले? कोणत्या खेळाडूला नामनिर्देशित करण्यात आले? तर पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. बघू शकता डी, PT उषा हे याचं योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. IMP प्रश्न आहे. आता काही मुले बोलतील की याला 5 पर्याय का देण्यात आलेले आहेत? तर IBPS ही परीक्षा घेणार आहे आणि 5 पर्यायांचाच तुम्हाला सराव करायचा आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला 5 पर्याय उपलब्ध असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत? कोण आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ई आहे. तर बघू शकता भूपेंद्र यादव हे याचं योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. आता काही मुले बोलतील की हे पुस्तक कोणतं आहे? तुम्ही हे पुस्तके हे प्रश्न कोठून घेतलेले आहे? या पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे. हे पुस्तक तुम्ही कुठूनही घेऊ शकता. याच्यामध्ये 25 ते 30 प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये किती 25 ते 30 प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याची बघू शकता एकूण किंमत या ठिकाणी 295 या पुस्तकाची किंमत आहे. डिस्काउंटमध्ये तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता. याच्यामध्ये जर बघितलं तर एकमेव हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये 5 पर्याय देऊन हे पुस्तक संपूर्ण कव्हर करण्यात आलेले आहे. स्मार्ट स्टडीचे पुस्तक आहे आणि नामांकित लेखक म्हणजे बघू शकता विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं हे पुस्तक आहे. एकदम फेमस हे लेखक आहेत. आणि बघू शकता ही अनुक्रमणिका आहे. एकूण 25 ते 30 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही हे पुस्तक डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरून देखील हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकत आहात. आता आपण राहिलेले आपले जे प्रश्न आहेत ते आपण कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. बघू शकता इथे आपण हे प्रश्न बघत होतो. तर 4 प्रश्न बघितलेले आहेत. आता पुढील प्रश्न या ठिकाणी बघून घेऊया. बघू शकता भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे? कोणता कलम संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक अनुच्छेद 137 म्हणजेच कलम 137 संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. कोल्हापूरमध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पक्षी पुढे मागे सरळ, वर आणि सरळ, खाली या कोणत्याही दिशांनी उडू शकतो? कोणता पक्षी आहे तो सर्व दिशांनी उडू शकतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. बघू शकता गुणगुणा नावाचा जो पक्षी आहे त्याला हमिंग बर्ड असे देखील म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघू शकता वेट, बिगार आणि रीत ही पद्धत कोणत्या भारतीय राज्यातील सामाजिक आव्हाने आहेत? कोणत्या राज्यातील ही आव्हाने आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील ही आव्हाने आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या उपाधीने ओळखते? म्हणजेच कोणत्या त्यांची उपाधीने ओळखते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. लोकमान्य या नावाने त्यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. मुंबईतील जवाहर नेहरू बंदर खालीलपैकी कोणत्या नावानेही ओळखले जाते? कोणत्या नावाने या बंदराला ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. नावाशेवा बंदर या नावाने त्यांना ओळखले जाते या
बंदराला लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघू शकता, सामाजिक क्षेत्रातील NSAPचे पूर्ण रूप काय? म्हणजे या ठिकाणी NSCPचा फुल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. काय आहे याचं उत्तर? तर 11वं उत्तर आहे बी. बघू शकता, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम हा या ठिकाणी NSAPचा फुल फॉर्म असलेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता पुढील जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. 1 मिनिट. ठीक आहे. 12व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. 1 मिनिट. बघू शकता 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे भूगोलात. 1 मिनिट. 12व्या क्रमांकाचा प्रश्न, भूगोलात स्लिट या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे? स्लिट या शब्दाचा भूगोलमध्ये वापरला जातो, त्याचा अर्थ नक्की काय होतो? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. काय आहे? काहीशा हिमवृष्टीसह पाऊस, त्याला म्हटले जाते स्लिट. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी डेमोग्राफिक्स या शब्दाची सर्वात योग्य व्याख्या कोणती? तर पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. लोकसंख्येचा अभ्यास, त्यालाच या ठिकाणी डेमोग्राफिक्स असे म्हटले जाते. नेक्स्ट, आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले? कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ई आहे. रंजन गोगोई हे आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले हे सर्वोच्च न्यायालयाचे एकमेव पहिले सरन्यायाधीश असलेले बघायला भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते जीवनसत्व, बघू शकता, खालीलपैकी कोणते जीवनसत्व टोकोफेरॉल नावानेही ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. ई जीवनसत्व हे टोकोफेरॉल नावानेही ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी तामिळनाडूचा राज्यखेळ कोणता आहे? आता कोणत्याही राज्यखेळ तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यासाठी सर्व राज्यांचे राज्यखेळ तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. तामिळनाडूचा राज्यखेळ कोणता आहे? तर पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे याचं, कबड्डी हा तामिळनाडूचा राज्यखेळ असलेला बघायला भेटणार आहे. 1 मिनिट, थोडा डाऊट आहे. बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे? भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळ क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आता या पुरस्काराचे नाव बदललेले आहे. आधी याचं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाव होते, परंतु नवीन नाव हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. भारतीय राज्यघटनेने हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? कोणत्या देशाकडून हे तत्व स्वीकारले आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. जर्मनी देशाकडून हे तत्व त्यांनी स्वीकारलेले आहे आपल्या भारत देशाने. नेक्स्ट क्वेश्चन, अन्न पदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळत्या पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रव्यामध्ये थोडेसे बुडवले जातात. अन्नपदार्थ बनविण्याच्या या तंत्राचे नाव सांगा. या तंत्राला काय म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. ब्लॅचिंग असे म्हटले जाते या तत्वाला. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील बघू शकता झोरोस्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे? या समुदायाचे नाव? तर पर्याय क्रमांक ई उत्तर आहे. पारशी हे नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्याघ्र प्रकल्पावरती प्रश्न हमखास IBPS विचारते. काय प्रश्न आहे विचारलेला आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वांना माहीतच पाहिजे याचं उत्तर. तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली? कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे संसदीय प्रणाली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. ब्रिटन देशाच्या संसदेकडून म्हणजेच राज्यघटनेतून घेतलेली आहे ही प्रणाली. आता नेक्स्ट 23व्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे स्क्रीनवरती. बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणूनही ओळखले
जाते. कोणत्या राज्याचे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट बी, गोवा. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे आणि गोवा राज्याचे उच्च न्यायालय हे मुंबई उच्च न्यायालय एकच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पेरियार, पंपा आणि भारतपुडा या नदी प्रणाली भारतातील कोणत्या राज्यातील आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ राज्यातील या नदी प्रणाली आहेत. आता शेवटचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी, मी तुम्हाला याचं सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न काय आहे बघू शकता. देशातील क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला युवा पुरस्कार म्हणजे युवा पुरस्कार दिला जातो. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या चषकाला यांपैकी कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले? कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे? पहिला पर्याय आहे मौलाना अबुल कलाम, अब्दुल कलाम. त्याच्यानंतर अबुल आहे, अब्दुल कलाम वेगळे आहेत. त्याच्यानंतर इथं आहे सर्वपल्ली राधाकृष्ण. सी आहे सरदार वल्लभभाई पटेल. डी आहे सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर APJ कलाम. अब्दुल कलाम हे या ठिकाणी 5 पर्याय देण्यात आलेले आहे. सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जो नोंदणी व मुद्रांक विभागाचा शिपाईचा गट ड चा स्पेशल आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.